हॅलो मित्रांनो, मी गुलशन बेलदार आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या इग्नाइट एसएससीच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून मी तुमच्यासाठी एक छोटीशी सिरीज सुरू करतोय आणि त्या सिरीज मध्ये मी तुम्हाला सेंट्रलच्या अंतर्गत जितक्याही पोस्ट असतात तर त्या सर्व पोस्ट बद्दल अतिशय डिटेलमध्ये माहिती देणार आहे. याच्या मागचा एकच मेन पर्पज हेतू एवढाच आहे की सेंट्रलमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या लेकरांचा टक्का वाढावा. मी पाहतोय इतक्या वर्ष झाले आम्ही शिकवतोय तर आजूबाजूचे सर्वच विद्यार्थी तलाठी, पोलीस भरती, सरळ सेवा, कोणी एमपीएससी, कोणी कंबाईन यासारख्या परीक्षांची तयारी करताय आणि खूप सारा काळ मुलं अभ्यासच करत चालतात. लक्षात 10-10, 12-12 विषयांचा पोरं अभ्यास करतात जेन्युइन लक्षात आणि काही मार्कांमुळे मुलं राहून जातात. सो याच धर्तीवरती आधारित मला असं वाटतं की जर तुम्ही सेंट्रलच्या परीक्षांची तयारी जर कधी केली तर 4च विषयांचा तुम्हाला मूळ अभ्यास करावा लागतो. गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि जो लुसेंट पब्लिकेशन ज्याला म्हणतो आपण चालू घडामोडी वगैरे लक्षात, तेवढ्याच परीक्षांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. 4 विषयांच्या अभ्यासावरती तुम्ही जवळपास वर्षाकाठी भरपूर साऱ्या परीक्षा देऊ शकतात आणि या अशा प्रकारच्या परीक्षा आहेत की यांचा पगार जो आहे हा खूप जास्त आहे मित्रांनो, खूप जास्त. म्हणजे कुठं महाराष्ट्र आपण म्हणतो ना की आपण जर अधिकारी झालो तर आपण लिहिणार महाराष्ट्र शासन, तर मेन टार्गेट असं आहे की महाराष्ट्र शासनाचं कन्व्हर्जन भारत सरकारमध्ये कसं होणार याचसाठी हा घेतलेला एक पाऊल उचलतोय मित्रांनो. सो याच्या सिरीज मध्ये मी तुम्हाला अतिशय डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. ती माहिती असणार आहे आपली स्पेशली एक्साइज इन्स्पेक्टर बद्दलची. एक्साइज इन्स्पेक्टर काय आहे, पात्रता, शिक्षण, प्रमोशन, वय किती आहे, पगार किती आहे, सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओच्या शेवटी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो, सर्वच्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. या लेक्चरला आपण बऱ्याचशा गोष्टी आज डिस्कस करणार आहे, खूप साऱ्या गोष्टी मी सखोल सांगणार आहेत. त्याच्या आधी जर थोडक्यात जर कधी आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं नाव आहे एक्साइज इन्स्पेक्टर. काय आहे नाव आहे? एक्साइज इन्स्पेक्टर. खूप नावाजलेलं एक वर्दीवाला आहे. एक्साइज इन्स्पेक्टरची मित्रांनो वर्दी असते, लक्षात ठेवा, 3 बिल्ले असतात. लक्षात काय असतं? 3 स्टार असतात याच्यावरती, वर्दीवरती. किती स्टार असतात? 3 स्टार. पगार जवळपास जर कधी पाहिला झाला तर जसे आता माझे काही विद्यार्थी आहेत ऍक्च्युअली तर 85,000 ते 95,000चा पगार त्यांना इन हँड मिळतो. 85,000 ते 95,000चा पगार इन हँड मिळतो. पहिल्या प्रयत्नांमध्ये पास झालेल्या मुलांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे. तुमच्यापैकी भरपूर सारे विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, लक्षात, ज्यांचं फार्मसी झालेलं आहे, काहींचं बीएससी झालंय. मात्र प्रॉब्लेम असा आहे आपल्याकडे अभाव आहे, अवेअरनेस नाही तेवढा. लक्षात, जागरूकता कमी असल्या कारणामुळे आपला जो मराठी मुलगा आहे तर तो त्या साईडला जात नाही आणि खूप साऱ्या अशा गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी की ज्या क्लिअरच नाहीयेत. ज्याला जे वाटलं तो ते सांगून मोकळा होतोय. काहींना असं वाटतंय की नाही ना सर, तिकडंच राहावं लागतं, मग तिकडचंच खावं लागणार, इकडे येताच येणार नाही, मग ते असं असतं. या सर्वच्या सर्व ज्या पसरलेल्या गोष्टी आहेत तर त्यांच्यावरती फुलस्टॉप देण्यासाठी आपण ही सिरीज सुरू करतोय. या अंतर्गत मी आज तुम्हाला सगळ्यात पहिली जी माहिती पुरवतो आहे तर ती आहे एक्साइज इन्स्पेक्टर बद्दल. तसं पाहायला गेलं त्याला एक्साइज इन्स्पेक्टर म्हणायच्या आधी एक शब्द आहे ज्याला म्हटलं आता सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर. जेव्हापासून जीएसटीचं पद लागू झालेलं आहे, जीएसटी लागू झालाय त्याच्यानंतर हे पद जे आहे तर हे त्याच्यामध्ये विलीन झाले, लक्षात ठेवा. सो आजही मात्र एक्साइज इन्स्पेक्टरचं जे पद आहे तर ते आहे, मात्र कामकाज जे आहे तर ते जीएसटीच्या अधीन झालंय. मात्र भरपूर असे काही वस्तू आहेत, कर आहेत की ज्यांच्यावरती अजूनही एक्साइज लागते, म्हणून एक्साइज इन्स्पेक्टर हे पद खूप जास्त महत्वाचं ठरतं. सो या लेक्चरमध्ये आपण सर्व डिटेल पाहणार आहोत. मग आपण काय काय पाहणार सर? सगळं पाहणार. याच्यामध्ये याचा अर्थ काय असतो, कुणाच्या अंतर्गत येतं, परीक्षा कोण घेतं, निवडीची प्रक्रिया काय, कोणती परीक्षा द्यावी लागते, वर्षातून परीक्षा किती वेळेस असणार आहे, जागा किती निघतात, परीक्षेची फीज किती आहे, फिजिकल असतं का त्याला, जर फिजिकल असलं तर कट ऑफ किती असतो, त्याचं ट्रेनिंग कुठं असतं, ट्रेनिंगमध्ये काय काय शिकवलं जातं सर, पगार किती असतो, पगाराची वाढ कशी असते सर, मग पुढं प्रमोशन काय आहे, करिअर काय आहे आणि पुढं आहे सुविधा. या सर्वच्या सर्व गोष्टी याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, लक्षात ठेवा, खूप महत्वाचा आहे. तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. त्याच्या आधी हा जो लोगो तुम्हाला दिसतो आहे हा लोगो आहे स्पेशली जीएसटीचा. ओके, कस्टम अँड सेंट्रल एक्साइजचा हा लोगो आहे. या अंतर्गत आपल्याला कामं करावं लागतात एक्साइज मध्ये. मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला प्रश्न जो सगळ्यांच्या मनामध्ये येत असेल की सर एक्साइज इन्स्पेक्टरचा अर्थ काय होतो, तर एकदम सोपा आहे. एक्साइज इन्स्पेक्टर ही हा एक केंद्रीय सरकारी अधिकारी असतो. कोण असतो? हा केंद्रीय सरकारी अधिकारी असतो जो
केंद्र उत्पादन शुल्क, याचा अर्थ सेंट्रल एक्साइज ड्युटीच्या संबंधितले सर्वच्या सर्व कामं तो पाहत असतो. सध्या जीएसटी लागू झाल्यामुळे पूर्वीचा जो सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर हे जे पद होतं ते आता जीएसटी इन्स्पेक्टर या पदामध्ये काय झालेलं आहे, विलीन झालंय. मात्र मी जसं तुम्हाला आताही सांगितलं की भरपूर सारे पेट्रोल, डिझेल, तंबाखू अशा काही गोष्टी आहेत की ज्यांच्यावरती आजही एक्साइज ड्युटी लागते, म्हणून हे जे पद आहे हे आजही आहे, लक्षात ठेवा. ओके, हे पद दोन्ही ठिकाणी असतं. महाराष्ट्र शासनात सुद्धा आहे, लक्षात, आणि त्याच्यानंतर सेंट्रल मध्ये सुद्धा आहे. तुम्हाला जीएसटीला पोहोचायचं असेल तर युपीएससीच्या मार्फत, युपीएससीची जी आपली जी परीक्षा होते, युपीएससी मधून IRSचं पद घेता येतात, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसचा, त्याच्या अंतर्गत तुम्ही जीएसटीचे हेड होऊ शकतात. आणि दुसरी परीक्षा म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अंतर्गत येणारी कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा. सो इथे एक फोटो तुम्हाला दिसत असणार आहे. हा फोटो म्हणजे काय, तर जीएसटीचं जे पद आहे, लक्षात, एक्साइज इन्स्पेक्टरचं जे पद आहे याच्यामध्ये तुम्हाला वर्दीचं, खाकी वर्दी, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकत असाल दोन्ही खांद्यांवरती 3 स्टार असलेलं हे पद आहे. कॅप असते छानपैकी, लक्षात, अतिशय सुंदर अशी वेशभूषा असणारा हा ड्रेस आहे, हे पद आहे. याच्याबद्दल आपण अजून थोडक्यात माहिती पाहूया. सगळ्यात महत्वाचं की सर हे कुणाच्या अंतर्गत येतं, तर हे तर मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंतर्गत, लक्षात, ज्याला म्हटलं तर वित्त मंत्रालय जे आहे तर त्याच्या अंतर्गत येतं एक्साइज इन्स्पेक्टर. सीबीआयसी, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स, याच्या अंतर्गत फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये हे पद मोडतं, लक्षात ठेवा. क्लिअर आहे बिलकुल. हा, आणि हा एक इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसचा एक भाग आहे IRSचा. पुढं एक्साइज इन्स्पेक्टरची निवड प्रक्रिया काय आहे, मी तुम्हाला आता सांगितलं. जर तुम्हाला एक्साइज मध्ये जायचं असणार आहे, जर तुम्हाला एक्साइज इन्स्पेक्टर व्हायचं असणार आहे, तर आपल्याला एक परीक्षा द्यावी लागते, आणि ती परीक्षा आहे सेंट्रल मधून कंडक्ट होणारी स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा. आणि त्याच्यामधून जी परीक्षा कंडक्ट केली जाते तर ती परीक्षा आहे मित्रांनो सीजीएलची. कसली परीक्षा आहे, सीजीएल. सीजीएल म्हणजे काय रे, कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा, सीजीएल. याला म्हटलं जातं इंटिग्रेटेड परीक्षा. या एका परीक्षेच्या अंतर्गत खूप साऱ्या टॉप रँकिंग ऑफिसर पद याच्यातून भरले जातात, आणि त्याच भरपूर साऱ्या पदांमधून एक पद आहे तर ते आहे जीएसटीचं. भरपूर साऱ्या मुलांना वेळ आहे, जे तुमचे काही मित्रमंडळी कोणी घरचे असतील त्यांना एकदा विचारू शकतात, जर कधी कोणी घरातलं असेल तर. सुप्रीम क्वालिटीचं पद आहे. सेंट्रलमध्ये फक्त 5 दिवसांचा आठवडा असतो मित्रांनो, पाहायला गेलं तर 5 दिवसांचा आठवडा असतो. पगार आहे 85 ते 95 हजार रुपयाचा पगार तुम्हाला मिळत असतो. ठीक आहे ना, वर्दीवाली पोस्ट आहे, खूप भारी आहे. याच परीक्षेतून खूप साऱ्या परीक्षा म्हणजे खूप साऱ्या एक्झाम्स, खूप सारे पद भरले जातात. जसं सीबीआय ऑफिसर आहे, IB आहे, ED आहे, इन्कम टॅक्स ऑफिसर आहे, आणि भरपूर सारे आहेत. सो थोडं पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. SSC जे आहे ना मित्रांनो, SSC आपण ज्याला म्हणतो ना, स्टाफ सिलेक्शन कमिशन, याच्या अंतर्गत खूप साऱ्या परीक्षा घेतल्या जातात, आणि या परीक्षांच्या अंतर्गत एक परीक्षा आहे जिचं नाव आहे सीजीएल. सीजीएलचा अर्थ मी तुम्हाला आता सांगितला की कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल. काही काही वेळेला याच्या पुढे ई सुद्धा लिहिलेला असतो, ई फॉर एक्झाम असतं, कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल एक्झाम. आता मी जसं तुम्हाला सांगितलं ना की मराठी मुलांचा टक्का या ठिकाणी वाढला पाहिजे. का वाढला पाहिजे, त्याच्या मागे एक छोटंसं कारण आहे, खूप छान कारण आहे. जर थोडक्यात जर कधी तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं कळणार आहे की जेवढ्याही SSCच्या परीक्षा असतात सेंट्रलच्या, या सेंट्रलच्या परीक्षांमध्ये जर आपण स्पेशली कधी पाहिलं तर 4 मुख्य विषय असतात. 4 मुख्य विषय कोणता कोणता, याच्यामध्ये आपल्याला गणित असतं, याच्यामध्ये आपल्याला असतं रिझनिंग, जे आपण इतर सर्वच्या सर्व महाराष्ट्रातल्या परीक्षांमध्ये शिकतो, तेच गणित असतं, तेच रिझनिंग आहे, तेच काय आहे याच्यामध्ये आहे, तेच इंग्लिश, आणि याच्यामध्ये आहे तेच करंट अफेअर. सेम गोष्टी आहेत. मात्र मेन मुद्दा असा आहे की आपला जो महाराष्ट्रीयन मुलगा आहे, आपला जो मराठी मुलगा आहे, तो न जाण्याचं कारण काय, यांच्या सिलेबस बद्दल, यांच्या पोस्टिंग बद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. जसं आपल्या घरामध्ये कोणीतरी PSI आहे, नातेवाईक असेल, मित्र असेल, तर त्या जॉब बद्दल क्लॅरिटी आहे, पोलीस भरतीच्या जॉब बद्दल क्लॅरिटी, मात्र यांच्याबद्दल क्लॅरिटी नसल्या कारणामुळे भरपूर मुलं त्या साईडला जाणं टाळतात. आणि त्या अनुषंगानं एक छोटंसं पाऊल असं आहे की आपले लेकर या ठिकाणी आले पाहिजेत, आपल्या पोरांना फायदा व्हायला हवा. लक्षात, सेंट्रलमध्ये आपल्या पोरांनी चिकार पैसा कमवला पाहिजे, लक्षात, असं आहे. सो हे 4 पद असतात. आता सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट, ज्यावेळेला आपण स्पेशली SSC बद्दल बोलतो ना, SSCची जी परीक्षा आहे ना, तर ही 3 फेज मध्ये होते. ज्याला म्हटलं तर टियर 1, त्याच्यानंतर दुसरं आहे टियर 2, आणि त्याच्यानंतर तिसरं जे आहे तर ते आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल आणि फिजिकल. काही काही ना फिजिकल वगैरे असतं, लक्षात. याला तर फिजिकल आहे जीएसटीला.
लक्षात अशा 3 फेज मधून परीक्षा कंडक्ट केली जाते. मग सर एसएससीची जी परीक्षा आहे सीजीएलची ही वर्षातून किती वेळेस निघते? एक वेळेस. एसएससीच्या खूप साऱ्या पद आहेत, जसं जीडी आहे, एमटीएस आहे, सीएचएसएल आहे, सिलेक्शन पोस्ट आहे, सीपीओ आहे, भरपूर साऱ्या परीक्षा एसएससी कंडक्ट करतं. मात्र या परीक्षांमध्ये एक परीक्षा खूप महत्वाची जी आहे सीजीएल कंबाईन ग्रॅज्युएट लेवल, वर्षातून एकदाच परीक्षा होणार. या वर्षी सुद्धा 2025 मध्ये 14,582 जागांसाठी एसएससीची परीक्षा आलेली मित्रांनो. ठीक आहे. सो हा प्रकार समजून घेणं फार महत्वाचं आहे. सो सिंपली मी जसं तुम्हाला सांगितलं की 3 फेज आहेत, एवढ्या गोष्टी वगैरे आहेत. सीजीएलची परीक्षा आपल्याला द्यायची, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना ही परीक्षा देता येते. ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला टक्के किती असू द्या, टक्क्यांची अट नाही. बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, एमसीए काही असू द्या, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जरी झालेलं असलं मात्र फॉर्म तुम्हाला ग्रॅज्युएशनच्याच तत्वावरती भरता येतो. सो जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, जर तुमचं मुक्त विद्यापीठामधून जरी ग्रॅज्युएशन झालेलं असणार आहे तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. चला याच तत्वावरती आपण थोडक्यात पाहूया. मी तुम्हाला आता एवढ्यात एक गोष्ट सांगितलं होतं की या पूर्णच्या पूर्ण परीक्षांमध्ये, या संपूर्ण परीक्षांमध्ये एक गोष्ट आहे की जी टियर 1 आहे ही आहे आपल्या पहिला पेपर आणि नंतर आहे टियर 2. हा जो टियर 1चा जो पहिला पेपर असतो मित्रांनो हा असतो क्वालिफाय. हा काय असतो रे? हा असतो क्वालिफाय. म्हणजे याचा अर्थ हा पेपर फक्त पास करायचा, बस बाकी काही नाही. 4 विषय, प्रत्येकाचे 25-25 प्रश्न, याचा अर्थ एकूण 100 क्वेश्चन्स आहेत 200 मार्कांना. याचा अर्थ एक प्रश्न 2 मार्कांना आहे. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा याच्यामध्ये असते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण हा जो पेपर आहे टियर 1चा हा पास करायचा, फक्त क्वालिफाय केल्यानंतर तुम्ही एंट्री करता तर टियर 2 मध्ये. आता हा जो प्रकार आहे टियर 2, या टियर 2 मध्ये आपल्याला सेक्शन्स केलेले आहेत. काय केलेले आहेत? सेक्शन्स केलेले आहेत. सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन काय आहे? 3 आहे. या टियर 2 मध्ये सगळ्यात महत्वाचं, आता तुम्ही एक गोष्ट जरा लक्षात ठेवा, याच्यामध्ये जे गणित आहे, गणिताचे 30 प्रश्न आहेत, त्याच्यानंतर इंग्रजीचे 45 प्रश्न आहेत, रिझनिंगचे त्याच्यामध्ये 30 प्रश्न आहेत आणि जनरल अवेअरनेसचे किती आहेत? 25. जर तुम्ही या सर्वच्या सर्व प्रश्नांना एकत्र केलं तर हे एकूण 130 प्रश्न येतात. किती प्रश्न होतात? हे 130. आणि 130 प्रश्न आहेत. तर टियर 2 मध्ये प्रत्येक प्रश्न हा 3 मार्काला आहे. याचा अर्थ 130 गुणिला 3 कधी केलं तर 390 मार्कांचा सर्व खेळ आहे हा. 390 गुणांचा सर्वच्या सर्व खेळ आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचा जोही रिझल्ट, तुमचं जेही मेरिट लागणार तर ते मेरिट कशातून लागणार? 390 मार्कांमधून. आता काहींचं म्हणणं की मग सर ते कॉम्प्युटर दिलाय सर त्याचं काय करायचं? हा, कॉम्प्युटरचे 20 प्रश्न आहे. एक प्रश्न 3 मार्कांना, म्हणजे 60 मार्कांचा कॉम्प्युटर आहे. मात्र ते फक्त क्वालिफाय साठी आहे. त्याचे मार्क्स तुमच्या पुढच्या प्रोसेसमध्ये धरल्या जाणार नाहीत. सो हा टियर 1 झाला, टियर 2 झाला. या टियर 2च्या नंतर लगेचच तुम्हाला काही वेळेला टायपिंगची सुद्धा गरज असते, लक्षात ठेवा. सो टायपिंग स्किल चेक केलं जातं. 2000 बटन तुम्हाला काहीतरी वेळांमध्ये दाबावे लागतं, लक्षात ठेवा. किटकिट किटकिट काहीतरी करावं लागतं. सो ते फक्त क्वालिफाईंग साठी त्याचे मार्क धरले जातात आणि मात्र पास होणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. सो पुढे गेल्याच्या नंतर थोडंसं जर आपण कधी डिटेलमध्ये पाहिलं, मला असं वाटतं की थोडं डिटेलमध्ये जाणून घ्या की जेणेकरून ट्रान्सपरन्सी क्लिअर राहील, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर वगैरे होतील. सगळ्यात महत्वाचं पहा काय, जर तुम्ही थोडक्यात जर कधी पाहिलं ना तर दरवर्षी काय झालंय माहिती का? एसएससीच्या जागा वाढत वाढत चालल्यात, लक्षात ठेवा. इथं पहा बरं का, 2021 मध्ये 7,500 पर्यंत जागा होत्या. 2022 मध्ये 37,000 जागा होत्या. का? कारण कोरोना आला होता, त्याच्या जागा साचलेल्या होत्या, त्या इथं आल्या डायरेक्ट 37,500 जागा इथं होत्या. त्याच्यानंतर 2023 मध्ये जवळपास 8,500, 2024 मध्ये 18,336 जागा आणि आता सध्या 2025 मध्ये जागा आहेत 14,500 जागा. बंपर भरती आहे. आता यांच्यामध्ये सर मग त्या जीएसटी जो आहे, जीएसटी ऑफिसर किंवा एक्साईज ऑफिसर, याला किती आहेत सर असं स्पेसिफिक नाही सांगता येणार, लक्षात ठेवा. लक्षात मात्र एक आहे, ज्यावेळेला तुम्ही एसएससीचा फॉर्म भरतात तर त्यामध्ये खूप साऱ्या परीक्षा असतात. म्हणून तुम्हाला जेवढ्याही पोस्ट आहेत तर त्या पोस्ट करता काय द्यावा लागतो राजांनो? प्रेफरन्स भरावा लागतो. काय द्यावा लागतो? प्रेफरन्स. जर तुम्हाला तुमच्यावरती भरोसा आहे की मला मार्क्स चांगले मिळतील, त्या अनुषंगाने तुम्ही पोस्टचा प्रेफरन्स भरू शकतात. जीएसटी साठी खूप सारे मुलं लागलेले असतात, लक्षात ठेवा. मुलं मुली, कारण एकदम सुप्रीम क्वालिटीची पोस्ट आहे, खूप सुंदर आहे, प्रतिष्ठित असा जॉब आहे, डोक्याला काहीच ताण नाही, म्हणून खूप सारे मुलं इकडे वळतात. जेवढे मुलं एका पोस्ट कडे वळाले तेवढा त्याचा कट ऑफ हाय होतो, हे जरा लक्षात ठेवा. या पलीकडे मी लिहिलंय की टियर 1 पास करण्यासाठीचा कट ऑफ काय आहे.
3 वर्षांचा आपण क्रायटेरिया घेतोय. जनरल ओपन कॅटेगरीसाठी विचार कधी केला तर 2022 सालामध्ये जर तुम्ही असले असते 114 मार्क मिळाले तर तुम्ही टियर 1 पास केलं असतं. 2023 मध्ये 150 आणि 2024 मध्ये 153.18 मार्क पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जवळपास जर कधी आपण 200 पैकी विचार केला तर 200 पैकी मिनिमम तुमचं टार्गेट 160 170 असलं पाहिजे, तेव्हा कुठंही बोंब पडणार आपली. क्लिअर आहे बिलकुल. चलो मग आता पुढे पाहूया. सगळ्यात महत्वाचं सर वय किती लागतं हे बघ राजा, सगळ्यात महत्वाचं आहे. याच्यासाठी वय कमीत कमी 18, जास्तीत जास्त किती पाहिजे 30 असलं पाहिजे. आणि याच्यानंतर वयाचं रिलॅक्सेशन तर आहेच. काय रिलॅक्सेशन आहे? जर तुम्ही ओबीसी मधून असाल तर तुम्हाला 3 वर्षाची सूट आहे, आणि जर तुम्ही SC ST मधून कधी असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट असते, लक्षात ठेवा. हे सर्वांना कॉमन आहे. SSC एक अशी परीक्षा आहे की या SSC परीक्षेमध्ये भारतातल्या सर्व महिलांना मोफत सूट आहे. ऍप्लिकेशन फीस 0 आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही SC ST कॅटेगरी मधून मोडणारे मुलं जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला सूट आहे. फीस फक्त 2च लोकांना आहे, ओबीसी मधली मुलं आणि ओपन कॅटेगरी मधली मुलं. आणि यांना पण फक्त नाम मात्र किती आहे, 100 रुपये शुल्क आकारलं जातं. क्लिअर आहे बिलकुल. असं आहे. पुढे इथं लिहिलंय SC ST दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी शुल्क भरण्यापासून सूट आहे. महिला उमेदवारांसाठी त्यांच्या श्रेणीची पर्वा न करता, तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून आहे त्याची पर्वा न करता लमसम डायरेक्ट पूर्णच्या पूर्ण सूट आहे, हे जरा लक्षात ठेवा. सो पुढे पहा. आता याच्यामध्ये फिजिकल स्टँडर्ड आहे. जीएसटी किंवा एक्साइज इन्स्पेक्टर जर तुम्हाला व्हायचं असेल तर याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये आहे तुम्हाला स्पेशली फिजिकलची अट. का? कारण ज्यावेळेला तुम्ही जीएसटी अधिकारी किंवा एक्साइज मध्ये जातात तर त्यावेळेला आपल्याला रेड टाकावी लागते, तर त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी चेक केल्या जातात आणि त्याच्या अंतर्गत फिजिकल मोजलं जातं. जसं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लक्षात पहा बरं. काय याच्यामध्ये काय म्हटलंय, पुरुषांबद्दल जर कधी बोलायचं झालं तर पुरुषांची उंची पहा किती आहे, 157.5 सेंटीमीटर. याच्याकडे प्रॉपर लक्ष द्या, कारण बिकॉज भरपूर वेळा असं होतं मुलगा टियर 1 पास होतो, टियर 2 पास होतो आणि नंतर त्याला कळतं आपली उंची तर बसतच नाहीये. जर तुमची उंची नाही बसली त्या ठिकाणी काहीच होत नाही, तुम्ही डायरेक्ट रद्द होतात. असं सुद्धा होत नाही की सर मला जीएसटी सोडून मग दुसऱ्या पद मिळतं का, काहीच नाही मिळत, डायरेक्ट घरी पुन्हा पूर्वीपासून परीक्षा द्याव्या लागणार. त्याच्यामुळे तुम्ही या बारीक बारीक गोष्टींकडे जरा व्यवस्थित जरा लक्ष देत राहा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही गडवाली आसाम किंवा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5 सेंटीमीटरची सूट आहे, म्हणजे कमी असलं तरी सुद्धा चालणार आहे. छाती न फुगवता 76 पाहिजे, फुगवून किती असली पाहिजे, 81 असली पाहिजे. आणि बाकीच्या ना ओके. त्याच्यानंतर चालणं तुम्हाला 1600 मीटर चालावं लागतं 15 मिनिटात आणि 8 किलोमीटर सायकलिंग करावी लागते मुलांना 30 मिनिटांमध्ये. हे पुरुषांसाठी आहे. सेम महिलांसाठी पहा काय आहे. महिलांसाठी उंचीची अट आहे 152 सेंटीमीटर. किती आहे, 152 सेंटीमीटर. आणि जर तुम्ही गढवाल, आसामी किंवा गोरखा या कॅटेगरीतून असाल किंवा रिझर्व्ह कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला 2.5 सेंटीमीटरची सूट दिलेली आहे. वजन मुलांसाठी नाही मात्र महिलांसाठी वजनचा क्रायटेरिया आहे आणि वजन किती असलं पाहिजे, 48 किलो. जर तुम्ही कॅटेगरी मधून मोडत असाल तर तुम्हाला 2.5 किलोची सूट आहे, मात्र 48 किलो वजन असलंच पाहिजे, लक्षात ठेवा. जर तुम्ही वजनामध्ये नाही बसला तुम्हाला डायरेक्ट बाहेर काढलं जातं, डायरेक्ट. मुलींना 1 किलोमीटर चालावं लागतं 20 मिनिटात आणि सायकलिंग करावं लागते 3 किलोमीटर 25 मिनिटांमध्ये. ही आहे फिजिकल क्रायटेरिया फॉर जीएसटी फॉर मेल अँड फिमेल. लक्षात, याचा अर्थ एक्साइज करता. क्लिअर आहे बिलकुल. पुढे पहा. आता सगळ्यात महत्वाचं, जोही जीएसटी किंवा जोही एक्साइज असतो ना, जो पण एक्साइज ऑफिसर असतो त्याच्यासाठी 2 प्रकारचे पद असतात. एक असतं फील्ड वर्क लक्षात आणि दुसरं असतं डेस्क जॉब. म्हणजे याचा अर्थ टेबलावरती बसून असणारा आणि फिरणारा जॉब. दोन्ही जॉब करणं गरजेचं आहे. दोन्ही जॉब करावेच लागतात. असं बिलकुल नाही की सर मी एक महिला आहे मग मला डेस्क जॉबच मिळणार का, तोच मिळणार असं नाही. काही काही प्रमाणांमध्ये प्रमाण कमी जास्त असतं, मात्र करावं लागणार. सो मुख्य कार्य आपण पाहूया. याचं मुख्य कार्य काय काय आहे पहा बरं का जरा व्यवस्थित. जरा मुख्य कार्य सगळ्यात महत्वाचं फील्ड वर्क. जर तुम्ही फील्ड वर्क वरती असाल, फिरत असाल तर काय आहे मुख्य कार्य, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर यांच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचंय. त्याच्यानंतर फील्ड वर्क मध्ये काय कार्य करायचंय, बंदर आहेत, विमानतळ आहेत, आयात निर्यात होणाऱ्या ज्या वस्तू असतील त्यांच्यावरती सीमा शुल्क यांच्यावरती कर वगैरे वसूल वगैरे करावा लागतो. लक्षात. म्हणून भरपूर वेळेला जीएसटी ऑफिसर जो आहे तर त्याचं जे पोस्टिंग आहे तर ते या ठिकाणी सुद्धा होतं, बंदरावर सुद्धा होतं,
विमानतळावर सुद्धा होतं. मात्र मग त्याला तिकडे लोक वेगळ्या नावानं ओळखतात, त्याला म्हटलं तर कस्टम ऑफिसर. आलं लक्षात. म्हणून पद एकच राहतं, मात्र ज्या सेक्शनमध्ये तुम्ही गेला, जी जबाबदारी तुम्हाला मिळाली त्याच्यानुसार तिकडचे लोक तुम्हाला वेगळ्या नावानं हाक मारू शकतात. प्रक्रिया व्यवस्थापन, याचा अर्थ कर वसुलीशी संबंधित पूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन करणं, तस्करी विरोधी उपाय करणं. लक्षात. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटीचं संकलन करणं, छापे टाकणं आणि कामाचं वेळापत्रक बनवणं. लक्षात ठेवा, एवढे जे काम आहे हे काय आहे, फील्ड वर्कशी रिलेटेड, बोथ मेल अँड फिमेल. आणि जर समजा डेस्क जॉब असेल तर मग काय करायचं आहे, माहिती अधिकार संदर्भातले काम. काय, माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती संकलन व तयार करणं. तुम्हाला जरी टेबलावरचा जॉब जरी मिळाला असला तरी सुद्धा एखादा छापा टाकताना, रेट टाकत असताना खूप सारे गठ्ठे वाचावे लागतात. लक्षात, त्यांचा तपशील बनवावा लागतो, सगळ्या गोष्टी एकदम डिटेल असल्या पाहिजे, एवढं काम करावं लागतं. अहवाल लेखन व फाईल मसुदा तयार करणे, एवढं सगळं काम करावं लागतं. दैनंदिन कारकुनी कामकाज जे करावे लागतात नेहमी. लक्षात. आणि पुढचं आहे टीम व्यवस्थापन व कार्यक्षमता. तुम्ही सगळ्याच्या सगळं वाचू शकतात, काही इश्यू नाही. पुढे आपण पाहतोय यांचं ट्रेनिंग काय आहे. भरपूर मुलांना एक उत्सुकता असते की सर ट्रेनिंग कधी होणार. एकदम सिंपल फंड आहे. ज्या वेळेला तुम्ही नियुक्त झालात तर त्याच्या 1 महिन्याच्या आत किंवा झोननुसार, कसं झोननुसार, सेंट्रलमध्ये ना तुम्हाला झोननुसार कामं दिले जातात. झोन म्हणजे याचा अर्थ, फॉर एक्झाम्पल मी जर कधी म्हटलं की दिल्ली झोन असेल तर दिल्ली या झोनमध्ये हरियाणा सुद्धा येतं. त्या झोननुसार तुमची पोस्टिंग होणार. भरपूर लोकांना वाटतं याची जी पोस्टिंग आहे ही ऑल इंडिया आहे, मात्र झोनमध्येच. ऑल इंडिया आहे मात्र कशामध्ये, झोनमध्ये. जर तुम्ही दिल्ली झोनमध्ये गेलात तर दिल्ली झोनच्या अंतर्गत तुमची पोस्टिंग होत राहणार. आलं लक्षात. असं नाही की तुम्ही कन्याकुमारी वगैरे चालले जाल म्हणून, असं बऱ्यापैकी नाही होत. हे जरा लक्षात ठेवा, ठीक आहे ना. त्याच्यानंतर प्रशिक्षण अनिवार्य आहे का, आहे. मॅन्डेटरी, प्रशिक्षण करावंच लागतं. लक्षात. ट्रेनिंग शिवाय तुम्हाला कळणार कसं काय. प्रशिक्षण कालावधी आणि ठिकाण 2 महिन्याचं कमीत कमी असू शकतं, जास्तीत जास्त सुद्धा असू शकतं. लक्षात. आणि झोनल, नॅसिन, नॅसिन काय, नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम इनडायरेक्ट टॅक्सेस आणि नार्कोटिक्स, हे ती संस्था आहे की जे कंडक्ट करतं, नॅसिन नावाचं. प्रशिक्षणामधले विषय काय आहे, तेच सेंट्रल एक्साइज सिस्टीम, नंतर जीएसटी सिस्टीम, गव्हर्नन्स प्रणाली, ऑफिशियल नोटिंग आणि ड्राफ्टिंग सिस्टीम, या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवल्या जातात. शस्त्र प्रशिक्षण, याचा अर्थ एकदम सिंपल आहे की भरपूर वेळेला रेट टाकत असताना जर शासनाला जर कधी वाटलं की आपण आपल्या कार्यकर्त्यांना जे पाठवणार आहोत जर ते रिस्की असेल तर तुम्हाला त्या गोष्टी सुद्धा ट्रेनिंग मध्ये शिकवल्या जातात. मात्र त्या कंडक्ट कोण करतात, सीआयएसएफ त्यांच्या केंद्राच्या ठिकाणी. लक्षात. राज्य पोलीस अकादमी करतं, कधी कधी सीआयएसएफ प्रशिक्षण केंद्रामध्ये त्या गोष्टी दिल्या जातात. पण याचा अर्थ असा नाही की 24 तास तुमच्या कमरेला बंदूकच लावलेली असणार आहे, असं नाही. ठीक आहे, पाहूया पुढं. आता सगळ्यात महत्वाचा आहे पगार. पगार तर फार महत्वाचा आहे. एक्साइज इन्स्पेक्टरचा जो पगार आहे तर तो व्हेरी करतो मित्रांनो, तुम्ही कोणत्या सिटीमध्ये आहात, मेट्रो सिटीमध्ये आहात. म्हणून यांनी काय केलं ना, XYZ सिटी आहे. एक्स म्हणजे याचा अर्थ तुम्ही असं समजू शकतात, ही बेस्ट आहे समजा काही गोष्टींमध्ये, ही आहे बेटर सिटी, आणि ही जी आहे ही आहे समजा गुड सिटी. आपण असं त्याचं बायफर्गेशन करूया. याच्यानुसार तुमचा पगार वगैरे तुम्हाला मिळत असतो. लक्षात ठेवा, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. बेसिक पे आहे, हाऊस रेंट आहे, डिअर अलाउन्सेस आहे, ट्रान्सपोर्ट आहे, डीएटी आहे, सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळत असतात. सो सिटी फार मॅटर करते. तुमचा जो बेसिक पे आहे, जी आपण ज्या एक्साइज इन्स्पेक्टर बद्दल बोलतो आहे त्याचं जे बेसिक ग्रेड पे आहे तर ते आहे 4600 रुपयाचं. लक्षात. 7वा पे आहे, याला 7th पे नुसार तुम्हाला याच्यामध्ये पैसा मिळत असतो. क्लिअर आहे तुम्हाला. सगळं राहायला, खायला, फिरायला, गाडी घोडी सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळतं. पण एक गोष्ट जरा लक्षात ठेवा, डिअरनेस अलाउन्स जे आहे तर ते तुम्हाला जवळपास तुमच्या पगाराच्या 20% ते 24% मिळत असतं. 44,900 जर 20-24% कधी काढले तर जवळपास ही रक्कम बनते, जवळपास. क्लिअर आहे बिलकुल. इथे मिळतं, मात्र जर झेड सिटी असणार आहे तर त्या ठिकाणी त्या गोष्टी मिळत नाहीत, किंवा मिळत जरी असतील तरी ते कमी मिळतं. लक्षात ठेवा. तो या आधारावरतून पगार बनतो. या केसमध्ये जर कधी पाहिलं तर दोघांचा पगार सारखा आहे. इथं तुम्हाला दिसत नसणार 61,888 दोन्ही ठिकाणी, आणि त्या ठिकाणी पगार आहे कमी 54,704 रुपये. क्लिअर आहे. पुढच्या गोष्टी पाहूया. आता सगळ्यात महत्वाचं याच्यातल्या तर बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. आता 2 गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. मी उंची आणि वजन बद्दल तुम्हाला आधीच बोललोय. हाईट झालं, रिलॅक्सेशन झालं, चेस्ट वेट झालं. सगळ्यात महत्वाच्या आहे या 3 गोष्टी. विजन. जे विद्यार्थी कलर ब्लाइंड असतील तर कलर ब्लाइंडनेस असणाऱ्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट घरी पाठवलं जातं. डायरेक्ट, लक्षात, डायरेक्ट घरी. सेकंदही थांबू दिलं जात नाही. म्हणून तुम्ही अशा पदांसाठी फॉर्म भरताना स्वतःचे डोळे चेक करणं गरजेचं आहे.
पुढचं विजन मध्ये तुमचं जे विजन आहे एका डोळ्याचं ते 6:6 आणि दुसऱ्याचं किती असलं पाहिजे, 6:9 असलं पाहिजे. इथं खाली सांगितलंय नियर विजन 0.6 इन वन आय अँड 0.8 इन अदर आय. जसं आहे तसंच असलं पाहिजे. आणि पुढे काय म्हटलंय, आय साईट कॅन्डिडेट्स कॅन विअर ग्लासेस टू मीट द विजन रिक्वायरमेंट्स. तुम्ही चष्मा घाला अगर नका घालू काही घेणदेणे, मात्र तुम्हाला समोरच्या गोष्टी क्लिअर दिसल्या पाहिजेत. चष्मा घालून दिसल्या तरी चालतील, नाही घातला आणि दिसलं तरी सुद्धा चालणार. सो या गोष्टी फार मॅटर करतात. या गोष्टींसाठी तुमच्या जवळपास जर तुमचं टार्गेट वगैरे असणार आहे तर तुम्ही तुमच्या जवळपासचे जे असतील डॉक्टर वगैरे तर त्यांच्याकडून त्याचा चेक वगैरे करून घ्याल. ठीक आहे, पुढे पाहूया. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे करिअर आणि प्रमोशन. याच्यामध्ये काय करिअर आहे, तर जीएसटी मध्ये करिअर एकदम अफलातून खूप सुंदर करिअर आहे. याच्यामध्ये काही प्रमोशनचे लेवल दिलेले आहेत. आलं लक्षात, याच्यामध्ये आहेत प्रमोशनच्या काही लेवल ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत. लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही जॉबला जॉईन होता ऍज अ इन्स्पेक्टर म्हणून, एक्साइज इन्स्पेक्टर म्हणून, तर त्याच्या 7-8 वर्षानंतर आता ज्या वेळेला तुम्ही याच्यामध्ये प्रमोशन घेतात तर प्रमोशनचे 2 अर्थ आहेत. एक, डिपार्टमेंटच्या स्वतःच्या एक्झाम असतात त्याच्या मार्फत तुम्ही लवकर घेऊ शकतात, आणि दुसरं बाय प्रमोटेड. आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये सुपरिटेंडंट आहे, असिस्टंट कमिशनर आहे, डिप्टी कमिशनर आहे, जॉईंट कमिशनर आहे आणि काय आहे, कमिशनर आहे. अशा प्रकारचे पद भरले जातात आणि प्रत्येकाला जवळपास लागणारा जो टायमिंग आहे तर तो 7 ते 8 वर्षाचा लागतो. क्लिअर आहे बिलकुल. सो अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी बिलकुल डिटेलमध्ये सांगितल्या. तरी सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही सांगत असताना काही गोष्टी राहून गेल्यात, सुटल्यात, किंवा सर हे असलं पाहिजे होतं तुम्ही तसलं सांगितलंय, सांगायला संकोच करू नका. बिंदास्त कमेंट बॉक्स मध्ये लिहून मला पाठवा. लक्षात, तुमच्याकडून मला एखादी माहिती मिळाली किंवा माझ्याकडून एखादी माहिती सुटली असेल तर ती करेक्ट करा. सो अशा पद्धतीनं या गोष्टींकडे तुम्ही प्रॉपरली लक्ष द्या. आणि मला असं वाटतं जर तुमची अशी इच्छा असेल की एखाद्या, आता मी इथून पुढे तर आपण प्रत्येक परीक्षांबद्दल बोलणार आहोत, तरी सुद्धा जर तुम्हाला असं वाटत असलं की सर स्पेसिफिक तुम्ही आम्हाला या परीक्षांबद्दल जरा मार्गदर्शन करा, तर तशा गोष्टी कमेंट बॉक्समध्ये मला लिहून जरूर पाठवा. जर चॅनल लाईक, शेअर किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. ठीक आहे. सो अशाच व्हिडिओसाठी आपण आता लवकरच पुन्हा भेटत राहूया. सो तोपर्यंत थँक्यू, थँक्स अ लॉट, बाय बाय.